भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा आज नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर मोठ्या दिमाखात पार पडला। विकसित भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचं लष्करी सामर्थ्य आणि वृद्धिंगत होणाऱ्या नारी शक्तीचं कर्तव्य पथावर मनोहारी दर्शन घडलं। विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दुहेरी संकल्पनेवर आधारित यावर्षीच्या संचलनामध्ये सुमारे 13,000 विशेष पाहुण्यांचा सहभाग होता। भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन सोहळा आज सकाळी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर राष्ट्रपती तथा देशाच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुख द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी ध्वजवंदनानंतर तिरंग्याला राष्ट्रगीत वादन आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली। लोकसंगीत आणि आदिवासी वाद्यांना या वर्षीच्या संचलनात मानाचं स्थान मिळालं। 112 महिला वादकांच्या पथकानं विविध वाद्य वाजवून संचलनाची सुरुवात केली। यात महाराष्ट्राच्या ढोल ताशा पथकाला अग्रस्थान मिळालं होतं। यावर्षी महिला केंद्रित संचलनानं देशाच्या नारी शक्तीचं दर्शन घडवलं। परेडमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या त्रिसेवा तुकडीनं संचलन केलं। धुक्यानं वेढलेल्या आकाशात विंग कमांडर आनंद आगाशे यांच्या नेतृत्वातल्या हेलिकॉप्टर्सनी सैन्य दलांचे ध्वज फडकावून उपस्थित नागरिकांवर पुष्पवृष्टी केली। देशाचं सैन्य सामर्थ्य दाखवून देणाऱ्या विविध तुकड्यांचं संचलन पाहून उपस्थितांच्या मनात देशाच्या सुरक्षेबद्दल अभिमानाची भावना जागृत झाली। परमवीर चक्र आणि अशोक चक्रानं सन्मानित शूरवीरांना उपस्थितांनी मनोमन वंदन केलं। रणगाडे, क्षेपणास्त्र, शस्त्रास्त्र आणि तिन्ही सैन्य दलांचे शूरवीर यांच्या हातात देशाचं भवितव्य सुरक्षित असल्याचं या संचलनातून अधोरेखित झालं। भारत की उन्नत सामरिक शक्ति का प्रदर्शन। The Pinaka multi-barrel rocket launcher system is an indigenously designed, developed and manufactured medium-range, all-weather, free-flight artillery rocket system. कर्तव्य पथ पर भारत की सैन्य शक्ति का प्रदर्शन लेफ्टिनेंट कर्नल अंकिता चौहान नेतृत्व कर रही हैं। मोबाइल ड्रोन जैमर सिस्टम का इस सिस्टम का उपयोग ड्रोन, मानव रहित विमान प्रणाली, सिग्नल का पता लगाने, ट्रैक करने और ड्रोन गतिविधियों को रोकने के लिए यानी जैम करने के लिए किया जाता है। यानंतर विविध सरकारी विभागांच्या आणि राज्यांच्या चित्ररथांनी भारतीय प्रजासत्ताकाच्या प्रशासकीय सुदृढतेची आणि सांस्कृतिक संपन्नतेची झलक दाखवली। चांद्रयान मोहिमेचं यश इस्रोनं तर G20 आयोजनाचं यश परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आपल्या चित्ररथांमधून मांडलं। अयोध्येत नुकत्याच झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त महाराष्ट्राच्या चित्ररथानं अष्टप्रधान मंडळासह शिवशाहीची मध्यवर्ती संकल्पना मांडली होती। महाराष्ट्र की झांकी जिसमें छत्रपति शिवाजी महाराज के 350वें राज्याभिषेक वर्ष समारोह को दर्शाया गया है। छत्रपति शिवाजी महाराज का संघर्ष मुख्य रूप से अन्याय और शोषण के खिलाफ था।
शिवरायांचा आणि राजमाता जिजाऊंचा जय जयकार करत जाणाऱ्या या चित्ररथानं भारतीय लोकशाहीचं प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपतींच्या राजवटीचा गौरव केला. याखेरीज फ्रान्सच्या सैन्याच्या बँड पथकाचाही संचलनामध्ये समावेश होता. संचलनानंतर रोमहर्षक एअर शोनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. विविध लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्सनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. आकाश में आंखें चाहिए टोह के लिए ये कॉकपिट से किस तरह दिखता है आकाश और ये फॉर्मेशन. अगली फॉर्मेशन वज्रांग, भारतीय वायुसेना के 6 राफेल लड़ाकू विमान मारुत फॉर्मेशन में. ये दृश्य कॉकपिट से. फॉर्मेशन की कमान संभाली है ग्रुप कैप्टन अभिषेक त्रिपाठी ने. उनके साथ विंग कमांडर चैतन्य सूर्यवंशी, स्क्वाड लीडर यश सावलकर, विंग कमांडर अमित वर्मा, स्क्वाड लीडर सुशील शिंदे और स्क्वाड लीडर